नमस्कार, मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते। आष्टी प्रतिनिधी। आष्टी तालुक्यातील अंबुरा हिवरा रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। या तरुणाच्या छातीत गोळी झाडल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे, तर मृतदेहाजवळच एक दुचाकी आणि विनापरवाना पिस्तूल आढळून आले आहे। ही खळबळजनक घटना शनिवारी अंबुरा पोलीस ठाणे हद्दीत समोर आली। आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण वय 35 याचा मृतदेह अंबुरा हिवरा रस्त्यावरील कच्च्या रस्त्यालगत सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दिसला। नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली। रस्त्याच्या कडेला लावलेली एक दुचाकी, छातीत गोळी लागल्याची जखम आणि मृतदेहाजवळ पडलेले पिस्तूल पोलिसांना आढळून आले। मयूर चव्हाण हा मिस्त्री काम करत होता। त्याच्याजवळ हे विनापरवाना पिस्तूल आले कुठून? कोणी अज्ञात कारणांसाठी गोड बोलून निर्मनुष्य जागेवर त्याची हत्या केली की त्याने आत्महत्या केली, याबाबतचे गुढ अद्याप कायम आहे। पोलिसांकडून कसून तपास या घटनेमागे घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात असून परिसरात याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे। घटनास्थळी आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे, अंबोरा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, आदिनाथ भाटके यांच्यासह पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, पोलीस अंमलदार शिवदास केदार, अमोल ढवळे आणि अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते। पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत। पुढील अपडेटसाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।